नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी ऋषी मस्के पाटील. आपले आजच्याला आपण संभाजीनगर येथे मुक्ताज जोशी साहेब यांच्याकडे आपण आज फार्मवर आलेलो आहे. यांचा पण ऑर्गॅनिक फार्म आहे. यांना आपण 3-4 महिन्यापूर्वी गाई दिल्या होत्या. तर एक 4 गाई दिल्या होत्या साहेब तुमच्याकडे, नाही मी 4 गाई आणि जो एक बुल आहे, बुल पण मीच दिलेला आहे यांना. तर आज आपण सेटअप आज असं चालता चालता आलोय, तर एकदम जबरदस्त साहेबांची मेहनत आणि हे पाहून आता दूध काढायचं काम चालू आहे एका गाईचं. एकदम जबरदस्त असा सेटअप बसवलाय. दूध देत नाही, काही शेतकरी बोलतात गाई दूध देत नाही. साहेब खरं आहे का दूध देत नाही? देशी नाही, गाई व्यवस्थित तुम्ही सांगितल्याप्रमाणे दूध दिलंय. 1-2 लिटर इकडे थोडंफार मागं पुढं होतच. आणि गाभण याच्यात पण काहीतरी माझ्या हिशोबाने आपल्या याच्यात थोडंसं झालं होतं की आपल्याला वाटत होतं. आता ते काय होतं साहेब, आमचं पण आपण पण तिथून प्रॉपर चेक करून आणत आणि इथं प्रवास करून आलेली असती काय, इथं गाई चेक केल्या जात नाही लगेच ताबडतोब. मध्ये काय होतं, वासरू फेकलं काही झालं तर ते पूर्ण लॉस होऊन जातं जनावराला. तर ते आता थोडंफार होतं याच्यात, पण दुधा बाबतीत, शांतते बाबतीत याच्यात जनावर शांत आहे जनावर. आणि क्वालिटी बाबतीत कसं निघलंय जनावर छान आहे, उत्तम. तुम्ही पण रेट तसेच मोजले. साहेबांनी आपल्याकडून 70-80 हजार रुपयाच्या रेटनी गाई घेतलेल्या आहेत टोटल गाई. अशा काय 50-55 हजार रुपयाच्या गाईची एक पण नाही का तुमची? तर तुमचं कशा वाटल्या गाई आणि कसं काय काम आहे गाईंचं? तर तुम्ही नाही, मला छान वाटलं. साहेबांची क्वालिटी पण चांगली वाटली आणि गाईंचं दूधही व्यवस्थित आहे आणि आमच्याकडे रुळल्या पण. तर ते त्यांना सांगत होतो अजून गाई घ्यायची आमचा इच्छा आहे. आता थोड्या दिवसात आमचा सायकल बसेल जशी तसंच आमच्याकडे. आता घेताना असंच प्रेग्नेंट गाईच घेत चालायचं, म्हणजे चालू मध्ये होऊन जाईल. तर आपण आता बुल पण आणलेला आहे, मी बुल पण दाखवतो तुम्हाला. तर ही पण गाय मी दिली तुम्हाला, सगळ्यात मोठी गाय होती आपली. मोठी गाय आपल्याकडची आणि ही तुम्हीच दिलेली आहे आणि छान आहे, स्वभावाली मस्त आहे. हिला गोरा झाला नेमकं. गोरा पण एकदम टॉप क्वालिटीचा झालेला आहे. आणि हा बुल पण मीच दिलेला आहे तुम्हाला, एक माझा बुल तुम्हीच दिलेला आहे. बुलची पण एकदम जबरदस्त. आता किती गाई प्रेग्नेंट केल्या त्याच्यापासून तुम्ही? याच्यापासून बघा, ही जी आहे ना, ही तुम्हीच दिली. हा, मीच दिली ही कारोड. तर ही पण ही त्यांनीच प्रेग्नेंट केली. आणि आमच्याकडे रेवा म्हणून होती. ही शांत आहे, फार शांत स्वभावाची गाय. आणि ही त्यांनी प्रेग्नेंट केली या बुलनी. हिची जे आपण ती नॉर्मलची कालोडी ओली गाय होती ही. हिची कालोडी एक नंबर टॉपची कालोडी बरं का, हिची रेकॉर्डची कालोडी. आणि ही पण तुमची गाय आमच्याकडे वेळाली 11-12 लिटर दूध देते. ही पहिला रोज होती म्हणजे त्या वेळेस. आणि टॉप एकदम खूप सुंदर आहे. हे एकदम शांत जनावर आहे, मस्त मस्त जनावर एकदम. आणि आता त्या बाकी तुमच्या घरच्या वेळलेली आहे ना, आत्ताच वेळलेली. आपण तिथे जवळ नको नाही, जवळ नाही जायचं. तर ती पहिला रू आहे. ती पण चांगली आहे. आता त्याचे दूध किती आता माहित नाही अजून. आता 20-21 दिवसानंतर अंदाज लागेल. आणि त्या तिकडे कालोडींचं व्यवस्थापन केलेलं आहे म्हणजे. आता ते पहा तुम्ही, जी कालोड आपली नॉर्मलची कालोड होती तिचं गलकंबल आणि बाकीच्यांचं गलकंबल पहा एकदम. ते तर आजपासून जरी तुम्ही खुराक चालू केला ना, म्हणजे आता तशा त्या तुमच्या सगळ्या टोटल कारोडी स्टॉपच्या आहेत बरं का. यांना गाई बरोबर यांना पण खुराक देत चाला तुम्ही. एक आजची कालोड ती उद्याची गाय आहे तुमच्या गोठ्यातली. त्याच्यामुळे त्यांना आता कोणतीच अशी नाव ठेवायचं एक पण नाही कालोड. आता आपण यांनी मुक्त संचार गोठा यांचा पण म्हणजे, आणि गायींचं पहा पाण्यासाठी असे कॅन टाक्या आहेत, टाक्या कापून याच्यात हे केलंय. आणि इकडे चाऱ्याचं पण म्हणजे जी आपली टाकी आहे ती 200 लिटरची, तर तिचे 2 भाग करून अशी पलटी न व्हावं म्हणून असं ब्रॅकेट मारून हे करून, म्हणजे एकदम जबरदस्त असं. आपण गोठ्याच्या मध्ये उभं, वास येत नाही. नाही, वास अजिबात नाही, अजिबात नाही. त्यामुळे गायींचं स्वास्थ्यच एकदम टॉपला आहे. त्यांचं शेण पण बघा, त्याच्यावर पूर्ण असं म्हणतात जिरे टोप असतो त्यासारखं पडतं. आता हे शेण उचलेलं किती दिवस झालेत नेमकं? म्हणजे आता आम्ही रोजच उचलतो, रोजच डीग मारतो. पण इथं बघा, इथे बाजूला डीग आहे, तिथे वास येत नाही बघा. नाही, गावरान देशी गाईच्या शेणाचा तसा पण वास येतच नाही म्हणा शक्यतो. आता हे पहा, यांनी साहेबांनी एकदम टॉपच्या अशा कालोडी गोठ्यात तयार केलेल्या आहेत. ह्या पहिल्या गाई आहेत त्यांच्या. आपण यांना 4 गाई आणि 1 बुल दिला होता. त्यांची खरेदी गोठ्यामध्ये आमच्या अशी जी कालवड तयार होतात त्या इतक्या भारी होतात की बघा, तुम्ही कधी तिला सडाला हात घालतोय बा. नाही, आता हे स्वतःच्या दारात तयार झालेलं ब्रीड आहे तुमचं. कधी सडाला हात घालतो ते हलतही नाही. अशी कालवड तयार झाली पाहिजे. मग स्वतः आता तुम्ही तेवढं मेहनत करताय त्याच्यामुळे तशा कालोडी होणारच ना तयार असतो. चिकटलं जोरी काही नाही. आता ह्या ज्या काही गाई पण तशा असतात म्हणजे शांत. आता ही कस काय, ही आहे थोडी याच्यात म्हणजे, ही गाय कशी थोडीशी घाबरते. पण मला नाही घाबरत, पण लोकांना घाबरते. पण थोड्या दिवसात सेट होऊन जाईल. आता ही पण आपण दिलेली गाय आहे.
हा हा. तर वर्षभरामध्ये सेट होऊन जाईल असं मला ब्रीड कशी हिची तुम्हाला ब्रीड कशी वाटली? छान वाटली मला. इथे सगळ्या क्वालिटी छान आहेत. माझ्याकडे तो 2 टॉप गाई आहेत ज्या, हा हा ती कावेरी हा. आणि रेवा हा हा. टॉप गाई आहेत. त्यांच्या दुधालाही टॉप आहेत हा हा. आणि वागण्या बोलण्यात आणि फीचर्स मध्ये नाही आता त्या माझ्या हिशोबाने सगळ्यात जुन्या गाई असतात तुमच्या सगळ्यात गोट्यात. जुन्या गाई आहेत. साहेबालचे फीचर्स बघा किती हा, हा, सुंदर हा. आहेत. ते समोर त्याचे बघा ते किती, आणि हिचं घाणं कंबल बघा. हा बघा किती सुंदर आहे गाय, हो की नाही? हा. तर अशा गाई आपल्याला अजून आता तरी पण आणि एकदम असं हे साईवालची काही लोक बोलतात का साईवालची हाईट खूप मोठी असती. आता हे अशा साई छोट्या बुटके असतात. हा साईवाल गाई एकदम बुटकी गाय असती. बुटके असतात, हा. तर अशी बुटकी गाय असली की ती टिपिकल साहेबाल होते. टिपिकल साईवाल होती. त्याच्या 2 कालोडी होत्या माझ्याकडे, तुम्ही आले होते ह्या गाई घ्यायच्या आधी. मला घ्यायच्या होत्या त्या अशा. त्याला नाथखोळा क्वालिटीच्या होत्या गाई. तर आता ह्या पण यांच्याकडे जुन्या याच्यातल्या होत्या, ह्या पण द्यायच्या आहेत त्यांना. म्हणजे यांचं दूध किती किती काढलं होतं आपण? हे 12 लिटरच्या कमीत कमी देतेच हा हा आणि हे 10 ते 11 लिटर देते. हा. आणि दोघी जणींचं म्हणजे दूध व्यवस्थित आहे. आता गाभण आहेत 7-7 महिने, ती 6 महिन्याची. 6 महिन्याची गाभण आहे, ही 4 महिन्याची गाभण आहे. 4-5 महिने. आता ती कालोड लागली की नाही तुमच्या? आता आपण त्याच्यात काशेरात घालतो. ती कालवड आता लागायची तर मी वाट पाहतोय कधी आमचा आता वळू आहे तो काम करतोय. पण अजून तरी मला वाटत नाही त्यांनी दात पण नाही बनवले अजून. नाही दात आदत आहे अजून. ती काय हाईटेला यायला त्याला. बुलचं पण आपल्याला बरं झालं, इथं जागर लोकललाच एकदम रेकॉर्डचा बुल भेटला. तिकडून आणणं शक्य नाही, तिकडून आपण भेटलाच नसता म्हणजे. तर शेतकरी मित्रांनो हे पाहू शकता तुम्ही, जर स्वतःची मेहनत केली आणि कष्ट केले तर जनावर गाय पण देशी गाय पण म्हणजे माझ्या हिशोबाने सेट करण्यासारखं काम आहे. देशी गाय अगदी जीव लावणारे आहेत. आता आम्ही पूर्ण मुरघासावर गाई करतो आणि मुरघास आमच्या स्वतःचा घरचा असतो. तर आता मुरघास सोडून दुसरं व्यतिरिक्त काही चारा नाही. काहीच नाही, आम्ही सुका चारा पण देत नाही, काहीच देत नाही. फक्त मुरघासावर गाई करतो. लोक म्हणतात मुरघासावर गाई केल्यावर तब्येत बिघडते. नाही नाही नाही, तब्येत नाही बिघडत. आम्ही आणि तुमचं ते सरकी पेंडीचं एक ते मला तेवढा फॉर्म्युला सांगा बरं. मध्ये ना गॉसिफाल नावाचं एक एलिमेंट असतं ज्याने वंधत्व येऊ शकतं. तर आम्ही सरकी पेंड्याच्या म्हणजे प्रेग्नेन्सीला सुद्धा प्रॉब्लेम होतो आणि आपण पेरे तर आपल्याला सुद्धा प्रॉब्लेम होतो. सरकी पेंडणी का? सरकी पेंड्याच्या गॉसिफॉलनी. तर आणि प्लस आपण कापसावर किती फवारण्या करतो विचार करा. त्याच्या सगळ्या फवारण्या आपण पोटात घेतोय गाईंना देऊन. तर त्यामुळे आम्ही सरकी पेंड्याच्या ऐवजी आम्ही काय करतो, आम्ही शेंगदाणा, नंतर करडी, नंतर खोबरं, नंतर मोहरी आणि तीळ या सगळ्याचे पेंडी घेतो. सगळ्यांचा ऍव्हरेज करून 30 रुपयाच्या आतच पडतं. बघा आता करडी 28 रुपयाला पडते. ओके, खोबरंही स्वस्त मिळतं, तीळ स्वस्त मिळते 28-30 रुपयाच्या आसपास. तर त्याच किमतीमध्ये आपल्याला आपण जे खातो खाद्य तेलाचे पेंड मिळते, ती आम्ही खायला घालतो. आणि आमचा जो फॉर्म्युला आहे तो आमचे युट्यूब चॅनल ऑर्गॅनिक फार्मचा तुमचं युट्यूब चॅनल दिलेला आहे. त्याच्यामध्ये आम्ही हरभरा कळणा घालतो, तुरीची चुनी घालतो, त्यानंतर गव्हाचा थोडा भुसा घालतो. गहू घालायचा नाही, गव्हाचा भुसाच घालायचा फक्त. आणि मक्याचा भरडा पण करून घालतो आणि नंतर मिनरल मिक्सचर घालतो, यीस्ट घालतो. सगळा फॉर्म्युला आपण दिलेला आहे. आता इथं तुमच्या पाठीमागे जी गाय दिसती तुमच्या फक्त कमरा इतकीच हाईट दिसती, पण एकदम साईवाल मध्ये कशी गाय पाहिजे? साईवाल अशीच पाहिजे, परफेक्ट. आणि ती आमच्या परफेक्ट साईवाल गाय आहेत. 100% उंचीला नाही, जास्त नाही, परफेक्ट.